लोकांच्यात वावरायचं म्हटल्यावर असं थोडं करावंच लागतं ना, नाहीतर गावंडळ समजतात लोक. वा, म्हणजे दारू प्यालं तरच हाय पाय, नाही तर गावंडळ काय? मग उद्यापासून मी थोडी थोडी घेत जातो, नाहीतर मला सुद्धा लोक गावंडळच म्हणतील नाही का? हा, बाटली म्हटल्यावर योगायोगानं बाई सुद्धा आलीच पाहिजे, नाहीतर मग त्या बाटलीला काय अर्थ आहे? बरोबर बरोबर बोललात पप्पा. नाहीतर एक सतीश, आता तोंड आवर, नाहीतर कानाखाली जावे रे. चालेल ना, चालेल. नाहीतरी आल्या आल्या ह्या कानाखाली लावून स्वागत केलेलंच आहे पप्पाने. आता राहिलेल्या कानाखाली तू लावलीस तरी बिघडणार थोडंच. माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडण्या अगोदर माझे थांब मामा, तुला तरी कशाला उगीच त्रास आहे? करताना ना पिली मीच स्वतःहून दूर होतो यांच्या नजरेसमोर. माझ्या आशा आकांक्षांचा पार चक्का चूर झालाय ग. ज्यावेळी याचा जन्म झाला ती वेळ आठवती तुला? शिजर झालेला असताना सुद्धा मी पहिल्यांदा तुझ्या जवळ आलो, त्यावेळी सर्व यातना सहन करून मला पाहिल्याबरोबर तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद अजूनही आठवतोय मला. माझ्या छातीवर डोकं ठेवून जन्माचं सार्थक झालं असं तूच म्हणाली होतीस ना? एकाच मुलावर ऑपरेशन करण्याचा निर्णय माझ्या समोर तूच घेतलास ना? हो, सर्व काही आठवतंय मला. वाटलं होतं आयुष्यभर याला प्रेमानं वाढवायचं, चांगलं शिक्षण द्यायचं, डॉक्टर इंजिनियर असं कोणीतरी मोठं करायचं आणि नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवत उर्वरित आयुष्य मोठ्या सुखाच्या मनानं घालवायचं. पण आपलं हे स्वप्नच राहणार ग. पूजा, परवा हा एका डान्स बार मधून बाहेर पडताना माझ्या एका सहकारी शिक्षकाला दिसला. हो, आणि मला वाटतं आता सुद्धा तेच करून आलाय तो. अरे देवा, कोणत्या कर्माची फळं बघतोय आम्ही. प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आपण मेल्यानंतर आपल्या प्रेताला आपल्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाचा खाता मिळावा. कदाचित आपल्या बाबतीत त्याच्या उलट तर घडणार नाही ना? अहो, हात जोडते मी तुम्हाला. असं भलत असेल का? काहीतरी बोलू नका हो. स्वारी अजून उठलेली दिसत नाहीये. सर शाळेला गेलेत आणि माई तर आता मार्केटला जाताना मला दिसले. ए सतीश, 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 अरे उठ ना. किती वाजलेत बघतोयस का? 11:30 वाजलेत आणि अजून झोपलायस? काय वाटतं का जीवाला? उठ ना रे सतीश, उठ ना. उठतो ना. अरे उठ ना लवकर, अगोदर बाहेर ये पाहू. अरे माई घरात नाही तरी दार उघडच होतं. कोणी चोरी करून गेलेलं सुद्धा कळायचं नाही. दार उघडच कसं शक्य आहे? आता कुणाच ठोक बाबा. दार उघडं दिसलं म्हटलं माईंना भेटावं म्हणून आले, तर घरी कोणीच नाही. ओके, आलं लक्षात. मम्मा मार्केटला जाताना बघूनच मुद्दाम बहाणा करून आले असणार. काही वाटेल ते बोलायचं नाही. दार बंद असतं तर यायची काय गरज होती का मला? असं मग आता मम्मा नाही आहे, मग का थांबलीस इथं? जा ना. जाणारच आहे रे, पण म्हटलं जाता जाता तुला उठवून तरी जावं. बर 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 मग आता उठलो ना मी, मग जा ना आता. आणि समज मी नाहीच गेले तर काय करणार? काय करणार? थांब, तू अशी नाही जाणार. अशी काय पाहतेस माझ्याकडे? तुला
तुझ्या डोळ्यात साठवून ठेवते मी. कारण कारण प्रेम आहे तुझ्यावर. मग चल ना आत. चल ना. थांब सतीश, तू म्हणतोस याला प्रेम म्हणत नाहीत, याला वासना म्हणतात. अरे भारतीय संस्कृतीत वाढलेली मुलगी आहे मी, आणि माझ्या हातून असं पाप नाही, कधीच घडणार नाही. तू म्हणतोस तसं वागलं तर पशुत आणि आपल्यात फरक तो काय राहिला? पशुत नातं गोतं असं काहीही नसतं. पाप पुण्य याचा लवलेशही नसतो. ए, तुझं हे तत्वज्ञान मला शिकू नकोस. सतीश, तोंडानं फक्त प्रेम आहे म्हणायचं आणि जवळ करायला गेलं तर पळायचं. अरे याला का प्रेम म्हणतात? अरे सतीश, फक्त शरीर सुख म्हणजे प्रेम नव्हे. ते प्रेम नसून वासना होते. प्रेमाची रूपं अनेक आहेत. आईच्या प्रेमाला मातृप्रेम म्हणतात, वडिलांच्या प्रेमाला पितृप्रेम म्हणतात, मित्राच्या प्रेमाला मित्रप्रेम म्हणतात, आणि भावाच्या प्रेमाला बंधुप्रेम म्हणतात. आणि तुझं माझ्यावर जे आहे ते कसलं प्रेम? ते निखळ प्रेम, निष्पाप प्रेम, सात्विक प्रेम. ए, बस झालं आता. आणखी ज्ञानाचे डोस पाजू नकोस. सतीश, तुझ्या या वागण्यानं तुझ्या आई वडिलांना किती दुःख होतो याचा विचार कधी केलास तू? अरे निदान त्याच्या प्रतिष्ठेसाठी तरी सुधार रे. हे बघ तुझ्या आयुष्याचं राहू दे, पण आई वडिलांच्या सुखाचा याचा तरी विचार कर. माणसाच्या आयुष्यात चैन मौज करायचे दिवस म्हणतो ना आपण, ते हेच आहे. या जगात जन्माला आल्यानंतर जगातील सर्व सुखांचा अनुभव घ्यावा माणसानं. सतीश, सुख सुख म्हणत ज्याच्या मागे तू धावतो आहेस ना, ते फक्त वाळवंटातलं मृगजळ आहे. तहानलेल्या माणसाला वाळवंटात दूर कुठेतरी पाणी आहे असं वाटतं, तेव्हा तो धावत पळत त्या ठिकाणी जातो. पण त्या ठिकाणीही कोरडीच वाळू त्याला पाहायला मिळते. अरे तू ज्याला सुख म्हणतोस ना, ते क्षणभंगूर आहे सतीश, ज्याच्या मागे अनंत दुःख दडलेली आहेत. अरे वा, म्हणजे स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता असते असं म्हणतात ना, ते तुझ्याकडे बरोबर आहे ना? हो, वाचली गीता आणि कालचाच गोंधळ बरा होता. पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतलं तरी तो भरणार आहे थोडंच. येते मी. आज खूप मजा आली ना. अरे पैसे गेल्याचं दुःख नाही मला, पण एन्जॉय मात्र खास आहे. सतीश, मला वाटतं खूप झालं आता. आपण चाललोय ती वाट योग्य नाही एवढं मात्र खरं. अरे काट्या कुट्यानी आणि खाच खळग्याने भरलेली वाट आहे ही एक वादळ वाट आहे, लक्षात ठेव. पावलोपावली क्षणाक्षणाला वादळाची भीती असणारी ही वाट आहे. एकदा का माणूस या वादळात सापडला तर मात्र केर कचऱ्यासारखा कुठल्या कुठं फेकला जाईल हे सांगता येणार नाही. बस बस झालं. खायला तूही लागलास की त्या सुमीसारखं ज्ञानाचे डोस पाजायला. मला तर या वाटेची अजिबात भीती वाटत नाही. ही वाट मनातलं दुःख विसरायला लावणारी वाट आहे. मनाला एक वेगळाच आनंद देणारी वाट आहे. स्वर्ग सुख देणारी वाट. सतीश, आज तुला ज्यात स्वर्गसुख मिळतंय असं वाटतंय तुला, त्यातच
जीवनाच्या नरकीयातनं तर दडलेल्या नसतील ना? कुठे होतात रात्रभर? मी काय विचारतो हे तुला कळतंय ना? अहो अहो थोडं शांतपणे घ्या ना. अहो सांगेल ना तो. सतीश बाळा, बाळा जा बरं, अगोदर आंघोळ कर आणि चहा घेऊन शांतपणे सांग तू कुठं गेला होतास ते. अगं तूच जाऊन घाल ना आंघोळ त्याला. चांगलं अभ्यंग स्नान घाल. आत्ताच आला असेल एखाद्या रांडीच्या मिठीतून उठून. शी, अहो असं काय बोलताय घाणेरडा? जरा विचार करून बोला. पूर्ण विचार करूनच बोलतोय उषा मी. मी पूर्णपणे ओळखले. फक्त हिला कळावं तू कोठे होतास एवढ्यासाठी तुझ्या तोंडून तू सांग. कुठे होतास तू रात्रभर? अरे बोल ना, काहीतरी बोल की हराम खोडा. अहो अहो सोडा ना, सोडा त्याला. तुला जन्म दिलेला बाप आज हात जोडून बंद कर हे सारं. प्रत्येकाच्या जीवनात लग्न करून मुलाला जन्म द्यायचा, त्यांना लहानाची मोठी करून त्यांच्यावर चांगले संस्कार घडवायचे, त्यांना चांगलं शिकवायचं आणि मिळवते झालीत की त्यांच्या आधारावर आपलं म्हातारपण घालवायचं. हेच निसर्गाचं चक्र आहे. सतीश, अरे आमच्या म्हातारपणी आमचा सर्व काही आधार फक्त तूच आहेस. आमचं सर्वस्व फक्त तूच आहेस सतीश. तुझा सुखात चाललेला संसार पाहिला की तुझी मुलं अंगा खांद्यावर खेळवत ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत सुखा समाधानानं विलीन व्हायला मोकळे झालो आम्ही. दया कर आमच्यावर, दया कर आमच्यावर आणि एवढी भीक घाल आमच्या पदरात. अहो शांत व्हा ना, शांत व्हा. आज काय वेगळीच मजा आली आपल्याला. वा, स्वर्ग सुख म्हणतात ते हेच उमेश, हेच. मला वाटतं आपण आता हे सगळं थांबवावं. अरे वा, 100 चूहे खाके बिल्ली हाच को चली. तुला जे काही समजायचं ते समज, पण खरं तेच सांगतोय तुला. आजपर्यंत कुठल्याही बारबालेला साधा स्पर्श सुद्धा केलेला नाही. मग प्रत्येक वेळी काय करत होतास? बहीण मानून राखी बांधून घेत होतास की आई मानून पाया पडून घेत होतास? सतीश, पहिल्याच वेळी ज्यावेळी एका बारबालेजवळ गेलो त्यावेळी तिनं मला जवळ बसवलं आणि म्हणाली, तू माझ्यासाठी पैसे मोजलेस. या क्षणाला माझं हे शरीर तुझ्या मालकीचं आहे. माझं शरीर फक्त तुझी वासना शमवू शकेल, पण तुला तृप्त करू शकणार नाही. माझं शरीर म्हणजे वन्य पशूंसमोर भूक भागवण्यासाठी फेकलेला मांसाचा तुकडाच असेल. यात मन नाही, भावना नाही, आनंद नाही, उत्साह नाही की प्रेम नाही. पैशासाठी केलेला फक्त एक व्यवहारी सौदाच आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी निवडलेला हा जवळचा मार्ग आहे. तू गेलास की दुसरा येईल, दुसरा गेला की तिसरा येईल आणि तोंडावर पैसे फेकून वासना भागवून जाईल. उद्याचा अंधार मला आजच दिसतोय, पण काय करणार, नाईलाज आहे माझा. एका खोल खाईत पडले मी. आता प्रयत्न करूनही मला बाहेर येता येत नाही. पण तू मात्र या खाईत पडण्याआधीच सावध हो, म्हणून मी तुला सावध करते. शक्य असेल तर आत्ताच मनाला आवर घाल आणि हा मार्ग सोडून दे.
बस तेव्हाच मनाचा पक्का निर्णय केला मी सतीश. काहीही झालं तरी या चिखलात आपण रुतायचं नाही. वाह, फॅन्टॅस्टिक. म्हणजे मनावर विजय मिळवणारा शूर योद्धाच म्हणावा लागेल की तुला. साक्षात विश्वामित्राला जे जमलं नाही ते तू साध्य करून दाखवलंस. ठीक आहे, आजपासून तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. जो मार्ग तू नाकारतोयस तोच मार्ग मी स्वीकारलाय. कारण ह्यातच आनंद, सुख, समाधान जे काही म्हणतात ते सगळं काही मिळणार आहे मला. सतीशला सर्वांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. 2 वर्ष निघून गेलीत आणि आणि अहो ऐकलत का? मी म्हणते सतीशचा ताप कमी झालेला नाही तरी सुद्धा डॉक्टरांनी डिस्चार्ज का दिला? रक्त आणि लघवीचा रिपोर्ट पाहूनच पेशंट घरी न्यायला सांगितलंय. औषधे लिहून दिलीत. कमी येईल म्हटलं 2-3 दिवसात. पण मी म्हणते बस उषा, यावर आणखी चर्चा नको. येईल म्हणतो ना 2-3 दिवसात कमी. कॉंग्रॅच्युलेशन सर. आयुष्यभर केलेल्या प्रामाणिक सेवेचं आज चीज झालं तुमच्या. तुम्ही काय म्हणताय हे लक्षात आलं नाही माझ्या. अहो सर, आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालाय तुम्हाला. थोड्याच दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार सुद्धा आयोजित केलाय. आता बोला. अहो असं काय करताय? माफ करा मला मित्रांनो, हा पुरस्कार मी स्वीकारू शकत नाही. माझी लायकी नाही ती. ज्या शिक्षकाच्या हाताखाली शिकून हजारो मुलं डॉक्टर इंजिनियर झालीत, त्याच शिक्षकाला मात्र आपल्या पोटी जन्म दिलेल्या मुलाला घडवता आलं नाही. शिक्षक म्हणून यश म्हणून अपयश आलंय मला. तो पहा माझा एकुलता एक मुलगा कॉटवर शेवटचा घटका मोजतोय. त्याला कॅन्सर सारखा आजार झाला असता तरी सुद्धा नीतीचा खेळ म्हणून मोठ्या दर्यानं तोंड दिलं असतं मी. कालच त्याच्या रक्ताचा रिपोर्ट आलाय. HIV पॉझिटिव्ह. एड्सचा बळी ठरलाय तो. माझ्या प्रामाणिकपणाची आणि कर्तव्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी माझी निवड केली. याबद्दल शिक्षण मंडळ आणि तुम्हा सर्व सहकार्यांचा आभारी आहे मी. सतीश काय केलंस हे? तुला कितीतरी समजावून सांगत होते पण ऐकलं नाहीस तू. शेवटपर्यंत ऐकलं नाहीस. आणि माझं राहू दे पण आई वडिलांचं सुद्धा ऐकलं नाहीस. तू तुझ्याच विचारांनी चालत राहिलास. तुझं आयुष्य संपवलंस पण तुझ्या बरोबर आई वडिलांचंही जीवन उद्ध्वस्त केलंस तू. माझ्याकडे बघ. माझ्याही जीवनातला अर्थच नाहीसा गेलास तू. तुझ्या मोहात मी अडकले असते ना तर माझी हीच अवस्था झाली असती ना सतीश. बोल ना, गप्प आहेस, बोल ना तू.
करून ठेवली. फक्त रक्ताच्या रिपोर्टची वाट पाहत होतो. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना मान खाली घालावी लागली. पण आता नाही. तुमची आणखीन बदनामी पाहायची नाही मला. माणूस या वादळात सापडला तर मात्र केर कचऱ्यासारखा कुठल्या कुठं फेकला जाईल. म्हणतोस हे प्रेम नव्हे, याला वासना म्हणतात सतीश. आमचं सर्वस्व फक्त तूच आहेस रे.